ये दौरा कर रहे हैं अभी महाराष्ट्र का, उसके ऊपर आप क्या बहुत बहुत शुभकामनाएं सर। आपको सर टेट का एग्जाम जो टेट का पेपर एक बार लीक हो चुका है। उद्धव ठाकरे सभा ले रहे हैं, उसके ऊपर क्या कहेंगे? मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की सर्वसामान्य माणसाच्या कामाच्या बाबतीत ज्या अडचणी, कारण मी रोज सामान्य माणसाच्या संपर्कात असतो आणि त्या माणसाला येणाऱ्या अडचणी फार मोठ्या आहेत आणि मला वाटतं ती माझी प्रायोरिटी आहे, ती प्राथमिकता आहे. त्यामुळे त्या माणसाचं काम करणं माझी जबाबदारी आहे लोकप्रतिनिधी या नात्यानं. आणि आता सत्तेची जोड मिळाल्यामुळं त्या ठिकाणी निश्चितपणे अजून चांगल्या पद्धतीनं सामान्य माणसाच्या कामाला पडेल आणि सामान्य माणसाच्या कामातूनच मला वाटतं मी माझ्या सगळ्या टीकेला उत्तर देईन. तुमच्या रूपाने केंद्रांमध्ये पुन्हा एकदा मराठवाड्याला मंत्री होणं ही माझी प्राथमिकता नाही. मी अतिशय प्रामाणिकपणे कबूल करू इच्छितो की मी सामान्य माणसाच्या कामासाठी, माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी, माझ्या मतदारसंघाच्या प्रगतीसाठी, कारण आपण बघितलं धाराशिव जिल्हा हा मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत क्रमांक 3 ला आहे. त्या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी, त्या जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी त्या ठिकाणी सत्तेच्या बाजूने आलोय आणि माझी प्राथमिकता मंत्री होणं नाही आहे. माझी प्राथमिकता सर्वसामान्य माणसाची कामं आणि तीच माझी प्रायोरिटी असणार आहे.